दीड ते 2 सेंटीमीटरवरती कट करा. सूर्यवंशी किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मासवडी. त्यासाठी मी ते एक कढई घेतले, गरम करत ठेवलेली आहे. पहिल्यांदा मासवडीचं आपण सारण बनवून घेऊया. तर सारणामध्ये पहिल्यांदा आपण थोडे खडे मसाले भाजून घेऊया. त्यासाठी इथे मी एक चमचाभर धने घेतले, एक तमालपत्र, 1 इंच दालचिनी, 4 ते 5 लवंग, 2 वेलची, थोडेसे जिरे. आणि तुम्हाला जर आणि काय हवे असतील खडे मसाले तर ते तुम्ही टाकू शकता. ते छान असे भाजून घेऊया. एक ते 2 मिनटं लागतात ह्याला बारीक गॅसवर असं भाजून घ्यायचं. छान असा सुगंध यायला लागला की समजायचं की आपले मसाले भाजले. थोडंसं भाजत आले की त्यामध्ये मी तीळ टाकून घेणार आहे. एक मोठा चमचा तीळ कसे लगेच भाजतात, त्यामुळे जरा लेट टाकले तरी चालतील. आणि थोडी अर्धा चमचा खसखस. आता हे सगळं असं भाजून घेऊया. खडे मसाले आपले भाजतच आले तर तीळ आणि खसखस ते पण लगेच भाजेल. तीळ असे तटतटायला लागले की समजायचं तीळ भाजले. आता 1 ते 2 मिनिटाचा छान असा आपला खडा मसाला भाजून झाला आहे, तो आपण काढून घेऊया. आता याच कढईमध्ये मी थोडे शेंगदाणे भाजून घेणार आहे. आता शेंगदाण्याला पण थोडे थोडे असे डाग पडायला लागले. अजून 1 मिनिट भाजून घेऊया. आता शेंगदाणे पण भाजून झालेत, ते आपण एक साईडला काढून घेऊया. आता यामध्ये मी सुक्कं खोबरं थोडं बारीक करून घेतलं आहे, ते टाकूया. तेही थोडंसं भाजून घ्यायचं. खोबरं सुक्कं आहे त्यामुळे लगेच भाजलं जातं, त्यामुळे जरा असं फास्ट हलवावं लागेल, नाहीतर ते खोबरं करपून जाईल. आता खोबरं पण भाजून झाले, ते आपण काढून घेऊया. तर ह्या कढईमध्ये मी 2 कांदे लांबट असे चिरून भाजून घ्यायचे.
कांदा भाजताना थोडं त्यामध्ये तेल टाकायचं, म्हणजे कांदा छान भाजला जातो. कांदा थोडासा लाल झाला की त्यामध्ये 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. त्याही कांद्यासोबत भाजून घेऊया. तर कांदाही आपला लालसर असा भाजून झाला आहे. आता हा मी काढून घेऊया आणि आपले जे भाजलेले जिन्नस आहेत ते थंड करून घेऊया. आता मसाले आपले सगळे भाजलेले जे आहेत ते थंड झालेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिले खडे मसाले, जे सुके मसाले आहेत ते टाकून घेऊया. खडे मसाले आणि शेंगदाणे टाकूया. आता हे पहिलं आपण बारीक करून घेऊया. आता हे आपले बारीक झालेलं आहे. आता ह्याच्यामध्येच जो आपला भाजलेला कांदा टाकून घेऊया. आणि जे भाजलेलं खोबरं आहे ते पण टाकूया. थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. आणि एक अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं. आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं. आता हा सगळा मसाला आपण बारीक करून घेऊया. याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, असा सुकाच मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा. आता आपला मसाला असा बारीक झालेला आहे. छान असा ओलसर पण झालेला आहे बघा, बिना पाणी टाकता. आता आपण यासाठी लागणारं पिठलं, त्याची रेसिपी बघूया. आता पिठल्याच्या मध्ये मी आता इथे खलबत्ता घेतला आहे. त्यासाठी थोडेसे जिरे, 3 ते 4 कट केलेल्या मिरच्या, सात ते 8 लसूणच्या पाकळ्या टाकून थोडं आपण हे खलबत्त्याच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं. आता छान अशी आपली पेस्ट तयार आहे. तर आता आपण पिठलं बनवून घेऊया. आता मी इथं कढई गरम करायला ठेवलं, त्यामध्ये थोडं 1 मोठा चमचा तेल टाकलं आहे. तेल आता गरम झालं की आपण जे मिरची, लसूण आणि जिरेची पेस्ट केली ती टाकून घेऊया. आता पेस्ट छान असं भाजून घेऊया.
पेस्ट जरा भाजत आली की त्यामध्ये आपण अर्धा चमचा इथे पाऊण चमचा हळद टाकून घ्यायची. आता हे सगळं भाजून झालं की त्यामध्ये मी इथं 2 वाटी पाणी ओतून घेणार आहे. दोन वाटी पाणी आणि 1.5 वाटी बेसनचं पीठ घ्यायचं. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता या पाण्याला उकळी येऊन द्यायची. आता पाण्याला छान अशी उकळी यायला लागली. आता यामध्ये आपण जे बेसन पीठ घेतले 1.5 वाटी ते हळूहळू टाकून असं हलवून घ्यायचं. एका हाताने टाकून एका हाताने असं हलवायचं. एकदम टाकायचं नाही आणि त्यामध्ये अशा गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत. थोडं टाकून थोडा गुठळ्या फोडून घ्यायच्या. सगळं आपण एकत्र करून सगळ्या गुठळ्या फोडून घेऊया. तर यातलं थोडा तशा बऱ्यापैकी सगळ्या गुठळ्या फोडले. आता याला थोडं 1 मिनटं आपण झाकून ठेवूया. म्हणजे जरा थोडीशी त्याला वाफ बसेल. ते झाकण काढून अजून थोडं त्याला हलवून घ्यायचं. तर आपण अनेकदा याला थोडीशी वाफ काढून घ्या म्हणजे आपले पिठलं छान असं शिजेल. तर आणि मी 1 ते 2 मिनटं वाफ काढून घेतले. छान असं पिठलं आपलं शिजलेलं आहे आणि तयारही आहे. आता याच्या आपण वड्या बनवायला घेऊया. आता मी ते प्लेट घेतल्या त्यावरती मी एक सुती कपडा पसरून घेते. कपडा हा जरा ओला करून घ्यायचा थोडा. आता ह्या कपड्यावरती ओलं खोबरं जरा पसरून घ्यायचं. आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर पसरून घ्यायची. आता जे आपण पिठलं बनवले आहे ते यावरती पसरून घ्यायचं. पिठलं हे गरम गरमच घ्यायचं. गार झाले की मग त्याचे तुकडे पडतात किंवा ते पसरत नाही. त्यामुळे गरम गरमच थोडंसं घ्यायचं. आणि थोडं हाताला पाणी लावून
थोडं असं पसरून घ्यायचं. पातळ असं पसरून घेऊया. ते पसरून झालेलं आहे. आता यावरती आपण जो वाटलेला मसाला आहे त्याचा जे सारण आहे ते थोडंसं टाकून पसरून घ्यायचं. तर आपला मसालाही सगळीकडे पसरून झालेला आहे. आता ही एक बाजून अशी उचलून बरोबर सेंटरपर्यंत घ्यायची. अशी कापड ओलं असल्यामुळे असं बाजूला पण येतं आणि नंतर ही उरलेली बाजू अशी त्यावरती टाकून एक छान असा माशाचा आकार त्याला द्यायचा. तर आपण बघू शकतो आपली मासवडी छान अशी तयार आहे. तर ह्याच्या आपण वड्या कापून घेऊया. त्या कट करताना जरा 1 ते 1.5 ते 2 सेंटीमीटरवरती कट करा. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी आपली वडी तयार आहे. आपल्या छान अशा वड्या तयार आहेत.